पुण्यातील लोणी काळभोर परिसरात मंगळवारी पहाटे एक धक्कादायक घटना उघडकीस आली। वडाळे वस्ती येथे राहणारे रवींद्र काशीनाथ काळभोर यांची त्यांच्या घराबाहेर अंगणात पलंगावर झोपले असताना डोक्यात दगडाने आणि लाकडी दांडक्याने वार करून हत्या करण्यात आली। या घटनेने पुणे जिल्ह्यात एकच खळबळ माजली। पण अवघ्या 3 तासात लोणी काळभोर पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावत मयत रवींद्र यांची पत्नी शोभा रवींद्र काळभोर आणि तिचा प्रियकर गोरख त्र्यंबक काळभोर यांना अटक केली आहे। याबाबत मिळालेली माहिती अशी की सोमवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास रवींद्र काळभोर हे नेहमीप्रमाणे घराबाहेर पलंगावर झोपले होते। त्याचवेळी आरोपी गोरख काळभोर याने खोऱ्याच्या लाकडी दांडक्याने त्यांच्या डोक्यावर वार करून त्यांना ठार केलं। सकाळी रवींद्र हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले। त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं। घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत खुनाचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली। पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरात चौकशी केली असता मयत रवींद्र यांची पत्नी शोभा आणि गोरख यांच्यात अनैतिक संबंध असल्याचं समोर आलं। या दोघांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली, मात्र पोलिसी खाक्या दाखवताच दोघांनीही गुन्हा कबूल केला। तपासात असं निष्पन्न झालं की शोभा आणि गोरख यांच्यातील संबंधांना रवींद्र अडथळा ठरत होते। त्यामुळे या दोघांनी मिळून त्यांचा काटा काढण्याचा कट रचला आणि सोमवारी रात्री त्यांच्यावर हल्ला करत त्यांना संपवलं।